आपण सगळे कायद्याच्या आधारे असणारे माणसं 100% कायद्याच्या आधारे. पण जर आपली पिढी जर बरबाद होत असेल आपण काय हातात घेऊ बाबा. अहो भैया मला एक सांगा, तुम्ही पोलीस प्रशासनाचं सगळं काम तुम्ही करा, तिने काय शेत उघडायचं काय त्या पिरियडमध्ये फिरणं, त्या पिरियडमध्ये तिथं जाणं हे गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एक रेकॉर्ड करणं आणि ह्या संदर्भात बाकी आपल्याला ज्यांना काय करणार आहे आपण काय करलो तिने काय करत नाही. आपण चुकाचं रस्ता राहण्याची आपण काय करू एक महत्त्वाचं कोण आहे पोलीस प्रशासन. जिम्मेदार कोण आहे PI आणि DYSP. एक ठराव आपल्या सर्वांमध्ये सापडल्यानं खळबळ उडाली आणि त्यानंतर तुम्ही पुजारी सगळे मिळून एक महत्त्वाची बैठक घेतायत. काय नेमकं ड्रगचं प्रकरण आहे, तुळजापुरात कशी परिस्थिती आणि काय बोलू? तुळजापुरामध्ये पुजारीच नाही, सर्व व्यापारी इथे स्थानिक आम्ही एकत्र जमलो आहे. कारण हे ऐतिहासिक गाव आहे. ह्या तुळजापुराचं नाव बदनाम होऊन ह्या ड्रग्समुळे झालेलं आहे. कालच्या बातमीमुळं हे सर्व गोष्टी पोलीस प्रशासनाला माहीत असतानासुद्धा ते कानडोळा करत आहेत. आणि आम्ही आत्ताच एक संदर्भाने एक बैठक घेतली की ह्याच्या मागं आश्रय कोणाचा आहे, तर येथील PI आणि DSP साहेब ह्यांचा आहे. तर त्यांची तात्काळ बदली करावी, ह्यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. काय नेमकं प्रकरण, तुम्ही एक महत्त्वाची बैठक घेताय? ह्याच्यामागं तुळजापूरमधील बराच युवक म्हणजे साधारण 1000-1500च्या पुढे युवक आहेत ड्रग्समध्ये अडकलेला आहे. आम्ही ह्याच्या अगोदर कलेक्टर आणि SP साहेबाला एका मंदिर बैठकीमध्ये हा विषय झाला होता. त्या टायमाला आम्ही सविस्तर सांगितलं की इथे ड्रग्स इथे येत आहे तुळजापुरात, त्याच्यावर आपली ॲक्शन घ्यावी. त्यांनी आम्हाला काही नावं विचारली होती. आम्ही काही एक नावं त्याला कल्पना दिली होती, पण पुढे कारवाई काय झाली काही माहीत नाही. पण परवाच्या रेडमध्ये काही सापडले तरुण, पण ते माल म्हणजे जो 62 पुढे आहेत, कुठेतरी आम्हाला संशय वाटतो की हा माल भरपूर असावा. मुंबईवरून माल येतो म्हणजे 62 पुढ्यासाठी एवढा येत नाही. हे कुठंतरी आरोपीला वाचवण्याचा पोलीस प्रशासन करत आहे. ह्याच्या आम्हाला तात्काळ ह्याच्यावर जर तपास झाला नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन पुकारणार आहोत. बैठक घेतायत, पुढची दिशा आणि धोरण कसं असणार आहे तुळजापूरकर म्हणून? आम्ही या ठिकाणी पाहत आहोत आपण सर्व की तुळजापूर शहरातील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत जे, आणि ही बैठक जी बोलावण्यात आलेली आहे ही कुठली जाती धर्माची पक्षाची किंवा संघटनेची बैठक नाही. ही बैठक जी आहे ते तुळजापूर आणि तुळजापूर भवानीची जी काय प्रतिष्ठा आहे आणि जे काही नावलौकिक आहे याला या ड्रगच्या प्रकरणामुळे इतका प्रचंड मोठा असा धब्बा लागलेला आहे. आणि असे प्रकार पुढं होऊ नयेत. आणि हे जे ड्रगचं जे प्रकरण आहे या ड्रगच्या प्रकरणामध्ये वास्तविक पाहता आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की हे 6 महिन्यापासून चालू झालेलं आहे. 6 महिन्यापासून हे निदर्शनास आलेलं आहे. गेली 2 ते 2.5 वर्ष हे चोरून हा धंदा चालू होत होता, परंतु ह्या 6 महिन्यामध्ये ओपन झालेला आहे. आणि याच्यामध्ये परवा आपण सर्वांनी पाहिलं आहे की मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज सापडला असं म्हणतात. परंतु आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये, या ड्रगच्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून तुळजापूर शहराला याच्यामध्ये न्याय मिळू शकत नाही. आणि याच्यासाठी कुठल्या तरी अशा सक्षम यंत्रणेकडे याची चौकशी केली पाहिजे, तरच या तुळजापूर शहराला या ड्रगच्या विळख्यातून बाहेर काढता येईल. पोलिसांकडून या ड्रगच्या विळख्यातून तुळजापूर शहराची सुटका होऊ शकत नाही. आणि जर का असा प्रकार नाही घडल्यास आम्ही तुळजापूर शहरातील हे जे प्रतिष्ठित आलेले सर्व लोक आहेत हे आणि तुळजापुरातील शहरातील सर्व नागरिक मिळून अतिशय प्रचंड असं आंदोलन आम्ही करणार आहोत. आणि वास्तविक पाहता या 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये तुळजापूर शहरामध्ये प्रचंड चोऱ्या, दरोडे, वेश्याव्यवसाय, 2 नंबर धंदे, हे ड्रग एवढं प्रचंड वाढलेले आहेत की तुळजापूर शहरासाठी जे असलेले 2 प्रमुख पोलीस अधिकारी आहेत या दोन्ही पोलीस प्रमुखांची तुळजापूर शहरातून बदली झाली पाहिजे. याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही आंदोलन करणार आहोत.